नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वागरे पाटील फाउंडेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण एका महत्त्वपूर्ण घटकाची चर्चा करतोय। तो घटक आहे नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती। आतापर्यंत किती व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे, म्हणजे भारतीय व्यक्तींना, भारतीय वंशाच्या व्यक्तींना, आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्याचबरोबर त्यांची कामगिरी म्हणजे कार्य आहे, कोणत्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आले आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता या घटकाबाबत अनेकदा परीक्षांमध्ये अनेक परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत। सर्व प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा आपण या घटकामध्ये सविस्तरपणे अभ्यासूया। नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी आणि 2021चे नोबेल पुरस्कार विजेते याविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 ला झाली। अल्फ्रेड नोबेल या रसायनशास्त्रज्ञाच्या नावे हा शास्त्रज्ञ स्वीडन या देशाचा होता आणि यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो। 1901 ला हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर 1913 ला म्हणजे 12-13 वर्षांनी पहिल्या भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जो नोबेल पुरस्कार मिळाला तो 1913 ला। आपल्याकडे महात्मा गांधीजी यांना देखील या पुरस्काराचे नामांकन 5 वेळा मिळून त्यांना तो प्राप्त झालेला नाही आहे। याचं कारण होतं की स्वातंत्र्याच्या अगोदर ब्रिटिश सरकारचा दबाव आणि 1948 ला त्यांची हत्या झाली आणि मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही, म्हणून त्यांना या पुरस्कारापासून वंचित राहावं लागलं। नोबेल समितीमधील एका सदस्यानं म्हटलं होतं की गांधीजींना आम्ही हा पुरस्कार देऊ शकलो नाही, हे एक आम्हाला कायम खंत लागून राहील आणि भविष्यामध्ये देखील ती खंत राहील, अशा प्रकारचं वक्तव्य त्याने एका नोबेल समितीच्या सदस्यानं केलं होतं। तर आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या या मुद्द्याकडे की नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय वंशाचे व्यक्ती कोणकोणते आहेत। पहिल्यांदा आपण पाहिलं की 1913 पहिल्यांदा आपल्याला नोबेल पुरस्कार प्राप्त झाला। ते क्षेत्र आहे साहित्य आणि लेखक आहेत पहा रवींद्रनाथ टागोर। गुरुदेव अशी ज्यांना उपाधी आहे ते रवींद्रनाथ टागोर यांना पहिल्यांदा नोबेल पुरस्कार म्हणजे पहिले भारतीय व्यक्ती, त्याचबरोबर पहिली आशियाई व्यक्ती असा उल्लेख रवींद्रनाथ टागोर यांचा केला जातो। रवींद्रनाथ टागोर हे एक प्रख्यात इंग्रजी कवी होते। आपल्याकडे जनगणमन हे राष्ट्रगीत, त्याचबरोबर बांगलादेशचं अमर सोनार बंगला हे राष्ट्रगीत हे त्यांनीच रचलेलं आहे, ही रचना त्यांचीच आहे। अनेक इंग्रजीमध्ये काव्यरचना त्यांनी केलेल्या आहेत। अनेक काव्यरचनांपैकी गीतांजली ही काव्यरचना एक उत्कृष्ट काव्यरचनेचा नमुना मानला जातो आणि या गीतांजली या काव्यरचनेबद्दलच त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। हा आपल्या भारताला मिळालेला पहिला पुरस्कार आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या रूपाने। त्यानंतर पहा 1930 ला आपल्याला दुसरा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला। ते एक शास्त्रज्ञ होते, म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये आपल्याला दुसरा नोबेल पुरस्कार मिळाला। आता हे भौतिक शास्त्रामधलं कार्य करणारे शास्त्रज्ञ होते C.V. रामन। आता भौतिकशास्त्र म्हणजे पहिले आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला। C.V. रामन यांनी रामन इफेक्ट नावाचा सिद्धांत मांडला। आता रामन इफेक्ट त्यांचं सरनेम आहे, ते त्या सिद्धांताला नाव दिलं गेलं। त्यांनी काय केलं पहा की प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग म्हणजे प्रकाशाचे विकिरण, प्रकाश किरण पारदर्शक माध्यमातून जाताना तरंगलांबी बदलते, म्हणजे प्रकाश पारदर्शक माध्यमातून जाताना तरंगलांबी बदलते, याबाबतचा सिद्धांत त्यांनी जगासमोर मांडला। म्हणजे त्याबाबतीत प्रबंध लिहिला, संशोधन केलं आणि या संशोधनाची दखल म्हणून नोबेल समितीनं
त्यांना भौतिकशास्त्रामधला काय दिला, नोबेल पुरस्कार दिला. म्हणजे हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर पहा 1930 नंतर 1968 साली आपल्याला वैद्यक शास्त्रातला नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. वैद्यक शास्त्र, ज्याला आपण शरीर विज्ञान शास्त्र असं देखील म्हणतो. आणि वैद्यक शास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारी व्यक्ती जी आहे ते म्हणजे हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना. आता हरगोविंद खुराना यांनी काय संशोधन केलं तर सिंथेटिक जीन आणि शरीरातील प्रथिनांचे संश्लेषण याबाबत महत्त्वाचं संशोधन केलं आणि या संशोधनासाठीच त्यांना वैद्यक शास्त्रातला नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर पहा 1968 नंतर 1979 मध्ये आपल्याला शांतता या क्षेत्रातला पहिला पुरस्कार प्राप्त झाला. शांतता. आणि ती व्यक्ती आहे मदर टेरेसा. मदर टेरेसा. आता पहा मदर टेरेसांचं नाव सर्वांना परिचित आहे. मदर टेरेसा यांनी आपल्या चॅरिटीच्या माध्यमातून त्यांनी जी संस्था स्थापन केलेली होती त्या संस्थेच्या माध्यमातून रोग्यांची शुश्रूषा केली, म्हणजे रोग्यांची सेवा केली, अविरत सेवा. आणि या सेवेची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मदर टेरेसा ह्या भारतीय नागरिकत्व मिळालेल्या महिला आहेत, परंतु त्यांचा मूळचा जो देश आहे तो अल्बानिया. बऱ्याचदा म्हणजे काही परीक्षांमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला पहा की मदर टेरेसा यांचा जन्मस्थान म्हणजे मूळचा देश कोणता तर अल्बानिया, आणि त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून त्यांचा समावेश आपण कशामध्ये केलेला सांगा, नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्तींच्या लिस्टमध्ये केलेलं आहे. आता मदर टेरेसा यांचं जे कार्य आहे ते रोग्यांच्या सेवेबाबत उल्लेखनीय असं कार्य आहे. यांच्या या कार्याबद्दलच त्यांना शांततेचा नोबेल समितीनं काय केला, बहाल केलेला आहे. त्यानंतर पहा 1979 नंतर 1983 ला आपल्याला भौतिक शास्त्रातला दुसरा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. भौतिक शास्त्र. आणि शास्त्रज्ञ आहेत सुब्रमण्यम चंद्रशेखर. सुब्रमण्यम चंद्रशेखर. आता सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी भौतिक शास्त्रामध्ये कोणती कामगिरी केली तर खगोलविषयक कामगिरी त्यांनी केलेली आहे. बघा की सूर्यापेक्षा लहान असणारे जे तारे असतात त्यांना आपण काय म्हणतो, बटुग्रह. आणि ह्या बटुग्रहांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे याबाबतचं संशोधन त्यांनी केलं. आणि या संशोधनासाठीच सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिक शास्त्रातला नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पहा पुढे 1983 नंतर 1998 मध्ये आपल्याला आतापर्यंत ज्या कार्यामध्ये पुरस्कार नव्हता ते एक क्षेत्र म्हणजे अर्थशास्त्र. आपण पाहिलेलं आहे बघा, चर्चा केलेली आहे की 1969 ला अर्थशास्त्रामध्ये पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आणि 1969 नंतर 1998 ला आपल्याला अर्थशास्त्रातला पहिला नोबेल पुरस्कार अमर्त्य सेन या अर्थतज्ञांच्या माध्यमातून प्राप्त झाले. बघा अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे एक अर्थतज्ञ आहेत की त्यांच्या रूपानं आपल्याला अर्थशास्त्रातला पहिला नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कल्याणकारी अर्थशास्त्राची दिशा याबाबतचं संशोधन म्हणजे दुष्काळामध्ये अन्नाची व्यवस्था कशा प्रकारे करायची याबाबतचं संशोधन, याबाबतचा आर्थिक सिद्धांत अमर्त्य सेन यांनी मांडला आणि या सिद्धांताबद्दलच त्यांना 1998 साली नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर पहा 1998 नंतर 2001 ला आपल्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते क्षेत्र म्हणजे साहित्य. दुसरा पुरस्कार साहित्यातला. आता याची काय आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की ते जे लेखक आहेत V.S. नायपॉल. आता यांचे जे आजी आजोबा होते
ते भारतातून स्थलांतरित होऊन त्रिनिदाद टोबॅगो कॅरेबियन बेटाजवळच्या या देशामध्ये ते स्थलांतरित झाले. तिथं त्यांचा जन्म झाला, कारण त्यांचे पूर्वज भारतीय वंशाचे म्हणून त्यांचा या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यांचा जर या लिस्टमध्ये समावेश नाही केला तर 9 व्यक्ती नोबेल पुरस्कार प्राप्त होतात. म्हणजे 10 व्यक्तीमधून 1 व्यक्ती काय होते, कमी होते. आता याच्याबाबतचा खुलासा आपण 10 की 9, आता जर जन्मानं जर इथं जर आपण हे केलेलं नाही आहे तर 9 व्यक्ती होतील. आणि जर व्ही.एस. नैपाल यांचा समावेश केला तर 10 व्यक्ती होतील. आता व्ही.एस. नैपाल यांची कादंबरी जी आहे ती आस्था के पार ह्या कादंबरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 2001 नंतर पहा पुढे 2008 मध्ये आपल्याला रसायनशास्त्रातला पहिला पुरस्कार मिळाला. पहा इथं रसायनशास्त्र, आपल्याला आतापर्यंत रसायनशास्त्रामध्ये पुरस्कार नव्हता. ते रसायनशास्त्रज्ञ व्यंकटरमण रामकृष्णन यांनी रायबोसोम्सची रचना याबाबतचं संशोधन केलं. रायबोसोमची रचना आणि या संशोधनाबद्दल आपल्याला रसायनशास्त्रातला पहिला पुरस्कार मिळाला 2008 किंवा 9, काही याच्यामध्ये 9 पण आहे बघा, 2008-9 असं मानलं जातं. त्यानंतर बघा आपल्याला 2009 नंतर 2014 साली 2009 नंतर 2014 साली आपल्याला शांततेतला पुरस्कार मिळाला. म्हणजे शांतता, मदर टेरेसा पा यांच्यानंतर हा 2014ला आपल्याला दुसरा पुरस्कार शांतता मिळालेला आहे. ते कैलास सत्यार्थी यांना देण्यात आले. कैलास सत्यार्थी पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफझई आणि कैलास सत्यार्थी यांना विभागून शांततेचा पुरस्कार देण्यात आला होता. कैलास सत्यार्थी यांचं जे कार्य आहे ते बाल संरक्षण, बाल अधिकारांचं संरक्षण याबाबतचं आहे. बचपन बचाव आंदोलन या संस्थेमार्फत त्यांनी बालकांच्या अधिकाराबाबत आणि बाल संरक्षणाबाबत महत्त्वाची जनजागृती केली. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार 2014 साली देण्यात आला. आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2019 मध्ये आपल्याला अर्थशास्त्रातला दुसरा पुरस्कार मिळालेला बघा. अमर्त्य सेन 1998 नंतर 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी, कोण आहेत बघा अर्थतज्ञ, अभिजित बॅनर्जी. आता यांच्याबरोबर देखील पुरस्कार मिळालेला बघा एस्थर डफ्लो, आणखीन मायकल क्रेमर, म्हणजे तिघांना हा पुरस्कार देण्यात आला होता 2019 मध्ये अर्थशास्त्रातला. यांनी काय केलं पहा, गरिबी निर्मूलनाचं संशोधन, म्हणजे जी वैश्विक गरिबी आहे याबाबत ती गरिबी नष्ट करण्यासाठी आर्थिक सिद्धांत मांडला. आणि या सिद्धांताबद्दल या तिघांना अभिजित बॅनर्जींबरोबर एस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्याच्यापैकी आपले जे शास्त्रज्ञ आहेत ते अभिजित बॅनर्जी, अर्थतज्ञ म्हणतो आपण त्यांना, ते अर्थतज्ञ आहेत अभिजित बॅनर्जी. पहा आपण नजर जर टाकली 1913 पासून 1913 साहित्य, त्यानंतर 1930 भौतिकशास्त्र, 68 वैद्यकशास्त्र, 79 शांतता, 83 भौतिकशास्त्रातला दुसरा, 98 अर्थशास्त्रातला पहिला, 2001 साहित्यातला दुसरा, 2008-9 म्हणजे 2009 शक्यतो सगळीकडे इयर आहे पहा, रसायनशास्त्रातला पहिला व्यंकटरमण रामकृष्णन, आणि 2014 मध्ये शांततेतला कैलास सत्यार्थी म्हणजे मदर टेरेसा यांच्यानंतर शांततेतला दुसरा हा कैलास सत्यार्थी यांना, आणि अलीकडच्या काळामध्ये 2019ला अभिजित बॅनर्जी याला अर्थशास्त्रातला दुसरा पुरस्कार. अशा प्रकारे 6 क्षेत्र जी डिक्लेअर झालेली आहेत त्या 6ही क्षेत्रामध्ये आपल्या भारतीय व्यक्तींना आतापर्यंत नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला